मी माझ्या नशिबावर एवढा विश्वास आहे की कोणी कोणाचं नशीब घेऊन नाही जाऊ शकत. आज 10 जिम जरी झाल्या तर ते माझं नशीब नाही घेऊन जाऊ शकत. जर मी व्यवस्थित नाहीच चालवलं माझा व्यवसाय तर तो बंद पडणारच आहे. आणि माझं नशिबावर माझा एवढा स्ट्रॉंग विश्वास आहे की माझं त्यांना कॉम्पिटिटर मानायची गरजच नाही. बरोबर. मी आज जिम टाकली तर मी माझ्या दमवर टाकली आणि ज्या पद्धतीने चालवतोय मी माझ्या नियमावलीने चालवतोय. बरोबर. जी सर्व्हिस द्यायची आहे ती सर्व्हिस मी माझ्या पद्धतीने देतोय. कस्टमरला लोकल ब्रँडचे प्रोटीन मुळात घ्यायला लावत नाही, घेऊन पण देत नाही. मुलांकडे पैसे नसतात प्रोटीन वगैरे घ्यायला. कारण मी ज्यावेळेस जिमला होतो तर माझ्याकडे पैसे नसायचे. प्रोटीनचे डबे वगैरे महाग राहतात. तर हा नावीलाज असतो. ज्यावेळेस ऍडव्हान्स लेवलचं वर्कआउट चालतं तर त्यावेळेस त्यांना ते इंटेक एक्सटर्नल घ्यावाच लागतो. ओके. तर मी टॉपचे ब्रँडचे प्रोटीन माझे जेवढे पण ट्रेनर आहेत ते पण मेंबरला तेच प्रोटीन घ्यायला सजेस्ट करतात की याच क्वालिटीचे प्रोटीन घ्या. बरोबर. समोरच्याकडे पैसे नसेल तर मी जिमच्या नावावर प्रोटीन मागून देतो.